हा परत एक नवीन फ्रॉक छान झालाय ना? बघू दे, टाईट नाही ना? हा मस्त. आणि वेण्या पण छान बांधल्यात नाही का? अगो बाई, तुझ्या वेण्या बांधल्या. तुला आवडतात ना? का भो बांधायचा? काही मग आपण एक काम करूया. ह्या इथे एका साईडला असं नारळाचं झाड बांधूया आणि ह्या इथे एका साईडला असं चिकूचं झाड बांधूया. अरे वा, झाली का ओवी तयार? चल चल चल, आता मी तुला खायला भरवते. चल 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 चल. एक मिनिट शर्यू, वाय यू डू धिस? ओ इंदुवहिनी, असं काय करता? आता तुम्ही तिची तयारी करून दिलीत ना, आता मी तिला खायला भरवते. चल चल चल. नाही 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 नाही, पण आय एम डुईंग धिस ना. इंदुवहिनी, मला काही कळलेलं नाहीये. फक्त तुम्ही तयारी करून दिलीत म्हणून मी तिला खायला भरवणार आहे. बस. चल चल चल. बट व्हाय? हे मला कळलं. आन्सर आन्सर. पास. नाही नाही शर्यू, नाही नाही. असं काय करता हो इंदुवहिनी? नाही नाही. वाय यू नॉट आस्क मी? त्यात काय असकायचं? हा, असं काय करता हो इंदुवहिनी? मला सुद्धा तिच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत. नो नो, टुमारो यू हिट गप्पा विथ हर. टुडे आय एम गप्पा विथ हर. ओके? असं काय हो करता इंदुवहिनी? इंदुवहिनी ते काय? काय गो? लवकर 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 लवकर. नाही नाही शर्यू शर्यू, हे चालणार नाही. मी उचलून देईन. शर्यू तू इकडे ये. ओवी इंदुवहिनी, असं नका ना करू. मला गप्पा मारायच्या. नाही नाही, मला गप्पा मारायचे. तू इकडे ये. इंदुवहिनी, असं नका करू. मी घेऊन जातो. शर्यू तू माझा एक मिनिट मध्ये उभी राहा. ओके, यू नॉट डिसाइड, आय एम नॉट डिसाइड, आई डिसाइड. आई? हा. इंदुवहिनी, आईंकडे कशाला जायचं? वाय वाय, आता बोल आता बोल. इंदुवहिनी, आई नको ना. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी त्यांना त्रास द्यायचा आहे ही का? छोटीशी गोष्ट आहे. मी घेऊन बसले होते ना, छोटी ने मोठी गोष्ट आहे. आई डिसाइड. नाही नाही आईंकडे नाही. आई इंदुवहिनी, तुम्ही किती चांगल्या आहात. मी चांगली आहेच. मग मी घेऊन जाऊ? एक मिनिट, घेऊन या. चल चल, आपण आईकडे जाऊया. आणि आई श्री. येस प्लीज कम इन. श्री, सॉरी सॉरी सॉरी. श्री, आय एम सॉरी मा. मला याला झालंय तुझं? बोल सर. थँक्यू. नाही नाही थँक्यू नाही, सॉरी. मला यायला उशीर झाला. इट्स ओके, इट्स ओके. अरे मी ते गेलो होतो ना. तू मला विचारणार नाहीस मला उशीर का झाला ते? नाही. का? विचार ना. बर, का उशीर झाला तुला? हा, अरे आमच्यातलं सगळं सॉर्ट आउट झालंय. म्हणजे आम्ही भेटलो, बोललो आणि विषय संपला. कशाबद्दल बोलतोस? गीताबद्दल. विषय संपला म्हणजे? हा, म्हणजे आता ती माझी गर्लफ्रेंड नाही राहणार ना. हो, सॉरी. आज मी तिला आईला भेटायला घेऊन जातो. काय? अरे मग तू विषय संपवला का म्हणतोय? विषय आता सुरू झालाय. नाही. अरे म्हणजे आमच्यातला भांडणाचा विषय संपला असं सांगायचं होतं मला. क्या बात है सर. थँक्यू थँक्यू सो मच. अभिनंदन. थँक्यू. वेलकम टू द लीग. येस. आता तुझी खरी मजा सुरू होणार. हा, हे बघ मित्रा, मी तुला आधीच वॉर्न करून ठेवतोय. तुला खूप भयंकर आव्हानांना तोंड द्यावं लागेल. सो बी अवेअर. म्हणजे कळते तुला मी काय सांगते ते? मला आता एन्करेजमेंटची गरज आहे. तुम्हाला डिस्करेज करतोयस, कळते का तुला? नाही, जोक सपाट, बट खरंच अभिनंदन. थँक्यू. जान्हवीला सांगितलंस? नाही, गीता कळवणार आहे. म्हणजे ती म्हणाली की मी सांगते जान्हवीला. बरं चल, मी हे घेऊन निघतो. अरे एक्साइटमेंटच्या वरात घेऊन आलो तुझ्याकडे. ओके, कॅरी ऑन. येस. हे अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू. जान्हवी, बस 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 बस. आपल्याला ती गोल्ड क्रेडिट कार्ड इश्यू करायचे ना, त्या संदर्भात आपल्याला जरा बोलायला हवं. लंच नंतर केबिन मध्ये ये. ओके सर. पण काय
काय आहे, त्या आधी जे एक्झिस्टिंग कार्ड होल्डर्स आहेत ना, त्यांची ट्रान्झॅक्शनची आपल्याला लिस्ट लागेल. ती कुठे आहे? सर मला वाटतं ती तयार आहे. बर, कुठे आहे ती? गीताकडे आहे. गीताकडे. हे म्हणजे कसं झालं माहितीये का जान्हवी, मी घरी कधीतरी स्मितुडीला विचारतो, स्मितुडी आज ही भाजी करायला तुला जमेल का? त्यावर स्मितुडी हो म्हणते. मग मी तिला विचारतो की ही भाजी आपल्या घरी आहे का? त्याच्यावरही ती हो म्हणते. म्हणजे आश्चर्य मिश्रित कौतुकाने जेव्हा ती भाजी बघण्यासाठी मी फ्रीज उघडतो तेव्हा आतमध्ये भाजी नसतेच. मग मी स्मितुडीला विचारतो, स्मितुडी फ्रीज मध्ये भाजी नाहीये, भाजी कुठे आहे? त्यावेळेला स्मितुडी निर्विकार चेहऱ्याने सांगते बाजारात. म्हणजे बाजारातली भाजी घरी काही स्वतःहून येणार नसते. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ही भाजी आज खायला मिळणार नाहीये. तसं आहे. म्हणजे लिस्ट आहे गीताकडे. गीता कुठे आहे? गीता बाहेर आहे. त्यामुळे ती लिस्ट आपल्याला मिळणारच नाहीये, कारण भाजी काही स्वतःहून घरात येत नाही. तशी ती लिस्टही स्वतःहून घरात येणार नाही, म्हणजे बँकेत येणार नाही, नाही का? नाही सर, ती येतच असेल. कशावरून येत असेल? जान्हवी, तू तिला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि मी एकदा चिडलो ना की बाबा ही भयंकर डेंजरस माणूस आहे, पण तसा मी फारसा चिडूच शकत नाही. आणि स्मितुडीवर तर बिलकुलच नाही. स्मितुडी कशी असतं बबडा, तुला बरोबर कसं कळतं हा मोकळा आहे, जाऊन पकडा याला. काय स्मितुडी, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी ना एक सिनेमा करणार आहे आता. सिनेमा, काळजी करू नको, बँकेतली नोकरी सोडलेली नाहीये किंवा बँकेतनं मला लात मारून घरी पाठवलेलं नाहीये, पण एक सिनेमा करायचं माझ्या डोक्यात आलेलं आहे. आणि त्याचं नाव असणार आहे स्मिता आणि गीता. आणि मी त्यात रोलही करणार आहे बरं का. म्हणजे सिनेमाच्या शेवटी स्मिता आणि गीता धरून एका माणसाला गुरासारखा बनवतात, त्या माणसाचं काम मी करणार आहे. अगं सहज जमेल, मला कल्पना आहे मला याची. नाही काय म्हणते, अरे बापरे, म्हणजे आज बाहेर जाऊन हॉटेलमध्ये पैसे खर्च करावे लागणार. करू ना, आपल्याला काय हरकत आहे. अरे तू म्हणलीस म्हणजे झालं सगळं. स्मितुडी गीता पण ना प्रत्येक वेळी सरांची तोंडी सापडते. हाय आई शपथ, अगं तू कसली दिसतेस गधडे. तुला उशीर होणार आहे कळवता येत नाही का तुला? बसते चमची. आली आहे ना मी आता. काय झालंय? ओ, वाघोबा डरकाळा फोडत होता का ग माझ्या नावाने? नाही, खूप प्रेमाने चौकशी करत होते तुझी. बरोबर आहे. मला 1 मिनिट उशीर झाला तरी ते बोलतात. 1 मिनिट? तुझं 1 मिनिट जरा जास्तच मोठं आहे का? कारण 1 तास झालाय. उशीर होऊ शकतो ना कधी कधी. अगं ठीक आहे, पण सांगायला काय होतं, कळवायचं ना. अगं पण मग सरप्राईज कसं राहिलं असतं? वा, ही अशी सरप्राईजेस तू जर का बॉसला दिलीस ना, तर एक दिवस गीता तुझी नोकरी गेली असं सरप्राईज तेही देतील तुला. पण काय म्हणजे झालेलं काय होतं? साडी नेसत होतीस म्हणून एवढा उशीर झाला का आणखी काही होतं? नाही, मी लग्न ठरवायला गेले होते म्हणून उशीर झाला. काय? ओरडू नकोस. हाय, कधी? तुझ्या मित्राचं भलं करायचं ठरवलंय मी. म्हणजे? हॅलो, थांब 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 थांब, जान्हवीशी बोल. ओके. हॅलो मनीष, अरे काय आहे? अगं मी स्वतःहून तुला सांगणार होतो, पण गीता म्हणाली नाही, मी सांगते जान्हवीला. म्हटलं ठीक आहे सांग, म्हणून मी नाही सांगितलं. ऍक्च्युली काल रात्री आम्ही बोललो फोनवर, आज सकाळी भेटलो सुद्धा आणि गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. सो आज तिला घरी घेऊन चाललोय आई बाबांना भेटायला. अरे तुम्ही किती धक्क्यांवर धक्के देताय, वेडे आहात का तुम्ही दोघं? मूर्ख आता समोर असायला हवा होतास. तुला कळलं असतं माझ्याकडे बघून मला किती आनंद झाला आहे. काय ग, हॅपी आहेस ना माझ्यासाठी? मग रडतेस कशाला? बावळट आहेस तू. आनंदाश्रू म्हणतात त्याला. तुमचे आनंदाश्रू लगेच तयार असतात डोळ्यातनं बाहेर पडायला. बरं ऐक, तू आज येशील घरी? माझी खरं तर काहीच हरकत नाहीये. पण ऐक ना, आज तुम्ही दोघंच भेटा, म्हणजे आई बाबांना भेटताय ना, मग तुमचे तुम्ही भेटा, त्यात तिसरं कोणी नको आता असं मला वाटतंय. ओके. पण आम्हाला नंतर पार्टी हवी आहे बरं का, तुमचं सगळं बोलणं झाल्यावर. म्हणजे काय, पार्टी मिळणारच. भेटूयात आपण. येस, बाय. ओके बाय. बहारो फूल बरसे. हे बघा सर प्लीज
तिला आज नका ना ओरडू. का बोलू नको? आज काय 3:30 मुहूर्तापैकी आहे काय की काय? नाही सर, सर आज तिचं लग्न ठरणार आहे. अरे वा, म्हणून आज या पारंपरिक वेशभूषेत आपण आलेला आहात का? अभिनंदन अभिनंदन. पण माझं एक सजेशन आहे, तुम्ही जेव्हा त्यांच्या घरच्यांना भेटायला जाल तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांना आपले सर्व गुण एकदा दाखवून टाका. म्हणजे निर्बुद्धासारखं बोलणं, फोनवर तासनतास असंबद्ध बोलत राहणं, आपल्या आजूबाजूला काय घडताय याचं कुठलंही आकलन चेहऱ्यावर दिसू नये याची पूर्णपणे खबरदारी घेणं, हे सगळे गुण एकदा बघून झाले ना की ते लोक तुमच्या या गुणांना इम्युन होतील आणि मग तुमचा संसार सुखाचा होईल. सर काय हो? एनिवे, अभिनंदन अभिनंदन. काहीतरी चांगलं करताय, चांगलं करताय, चालू द्या. पण म्हणून तुम्हाला बँकेत उशिरा येण्याचं लायसन्स मिळालंय असं मात्र समजू नका. वेळेवर यावंच लागेल. जान्हवी या खूप वेळ फोनवर बोलत राहणार आहेत, तेव्हा तू केबिन मध्ये ये, आपण कामाचं बोलू. काय होणार आहे हिच्या सासरकडच्यांचं? जान्हवी जरा केबिन मध्ये आपण बोलूया. वारी टाळा वाजवत जाणार आहेत बहुतेक सगळे. इथेच भोगावं लागणार आहे यांना सगळं. जळतात माझ्यावर. नको नको नको, शिव्या शाप नको, आजच्या दिवशी तरी नको. शांतता. तुम्ही टॉम अँड जेरी आहात दोघंही. आई, पण मी जर ओवीचं सकाळपासून सगळं केलं तर मग व्हाय शर्यू मध्ये आली? ऑलवेज डू मिडल मिडल. आई आता ह्याच म्हणाल्या की नाही की मी सकाळपासून सगळं ओवीचं केलंय, मग आता मी करते ना. बट व्हाय? मी सगळं करते ना. मुद्दा तो नाहीये, तुम्ही सगळं चांगलंच करताय तिचं, पण मी का नाही करायचं असं माझं म्हणणं आहे. कारण मी करते म्हणून. प्रत्येक वेळी आई असंच करतात. मी सांगितलं म्हणून, मी केलं म्हणून, मला म्हणायचंय म्हणून. आई, इंदू बहिणीने तिची तयारी करून दिली आहे ना, आता मी तिच्यासाठी नाश्ता करते ना. मी करणार म्हणजे करणार. मी बघते मला कोण अडवताय. शरीफ, आई, लिसन 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 द लँग्वेज. काय लिसन लँग्वेज? एक मिनिट इंदू बहिणी, तुम्ही जर आता माझं ऐका. मी तुम्हाला आधीच सांगत होते की आपण आईंकडे. अगं ए थांबा, काय चाललंय तुमचं? तुमच्यापेक्षा ही समजूतदारपणे वागतीये. तुम्ही लहान आहात का आता? बघा किती घाबरली आहे ती. अगो घाबरलं पिल्लू. ये इकडे. पुरे पुरे. अगं तुम्ही श्रीला वाढवताना जसं करायचं तसं का नाही करत? म्हणजे इंदूनी तिला तयार केलंय ना, आता शरयू तिचा नाश्ता बघे. उगाच कलकलाट करू नका आता. आई, मग मी आता घेऊन जाऊ तिला? चला चला, आईनी मला परवानगी दिली. शरयू काय हो आई, मी देणार होते ना तिला नाश्ता. इंदू संयम ठेव. उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस, नंतर तुलाच त्रास होईल. हे बघ, लोकाचं लेकरू आहे ते. आपल्या घरात त्याचा जितका शेअर असेल तितकं ते राहील, नंतर निघून जाईल. तू मायेने करतेस ठीक आहे, पण मायेनं फक्त करावं. मायेतून अधिकार निर्माण होऊ नये. तो आपला नाही हे लक्षात ठेव. मी बघते शर्यू तिला काय खायला देते ते. साहेब, कस्टमर्स आले की बाकीची कामं असतात. कोणाला फोटोकॉपी हवी असते, तर कोणाला कसला फॉर्म हवा असतो. कधी कधी दुसऱ्या ब्रँच मध्ये पण जावं लागतं. आणि मग त्यातून ही लताबाईंची साफसफाईची कामं नाही जमत साहेब मला. आणि मग काम व्यवस्थित नाही झालं की लोक मला ओरडतात. आय नो. म्हणजे थोडक्यात काय, लताबाईंच्या जागी दुसरं कोणीतरी बघणं आलं. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, गरजू आहेत. सर मी काय म्हणते, म्हणजे एक सजेशन आहे, आपण टेम्पररी ठेवूया का कुणाला तरी? म्हणजे कसं होईल, लताबाई आल्या की मग. ताई, किती दिवस वाट बघायची? त्यांना काही परवा आहे का कामाची? त्यांनी कळवायला नको? नितीन, अरे आज इतकी वर्ष ते आपल्या बरोबर काम करतायत, आपण त्यांचं म्हणणं काय हे तरी समजून घेऊया ना. निदान त्यांना काम करायचं नाहीये हे तरी त्यांच्याकडून कळू दे, मग आपण बघू दुसरी एखादी बाई. पण जान्हवी, नितीनची अडचण होते हेही समजून घेतलं पाहिजे. हे बघ बाळा, जग कुणासाठीही थांबत नाही, आयुष्य थांबत नाही.
नसलेल्या माणसाच्या ऍब्सेन्सशी जुळवून घेऊन आपल्याला पुढे जावंच लागतं आणि तेच नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्याला लताबाईंच्या जागी दुसरं कोणीतरी बघावं लागणार. ठीक आहे सर, मी येते. साहेब काय झालं? काय नाही, रिअलायझेशन. मग पाठवू त्या बाईंना? हो, पाठवून दे, मी बोलून बघतो. ओवी, आता आपण जेवायचं बरं का? आता आपण पोळी भाजी खायची आहे. नाही, सकाळी फक्त भात खाल्ला की नाही, आता पोळी खायची. आणि बघ ना, ती किती छान पोळी केलीये, गरम गरम तूप लावून. मस्त. हा, तर आपली गोष्ट कुठपर्यंत आली होती ओवी? नागर म्हणतो या पारड्यात जास्त लोणी आहे. हा, जास्त लोणी आहे. लोणी देऊ का तुला? लोणी साखर खातेस? मग मग माकड काय करतं? माकड त्या जोड पारड्यातल्या लोण्याचा एक लपका आजा घेतं आणि खाऊन टाकतं. मग म्हणतं की अरे चा, आता हे दुसऱ्या पारड्यात लोणी जास्त झालं. मग त्याच्यातला एक लपका खात आणि गप 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 खाऊन टाकतं. असं करता करता सगळं लोणी संपून जातं आणि माऊला काही लोणीच मिळत नाही. माऊ बुद्धू होतो. अगदी बरोबर. चला आता पुढचा घास. दुसरी गोष्ट, हा, आता ही पोळी संपल्याशिवाय पुढे गोष्ट सांगणार नाहीये. पोळी संपायची. प्लीज सांगा ना मॅडम. ए ओवी, आपलं काल काय ठरलंय? काय सांगितलं होतं मी तुला म्हणायला? मॅडम नाही म्हणायचं, आजी म्हणायचं. आजी म्हणशील? विसरलीस का तू? नर्मदा आजी म्हण, किंवा नुसतं आजी म्हटलंस तरी चालेल. अगं असतेच काय, खरंच आजीच आहे ती. आजी व्हायला अगदी आसुसलीये. काय कसं रे? आणि सरे, तू नाही आसुसलीस का? अहो, आपण सगळ्याच. मी तर आस लावून बसले होते. देवाने आपलं ऐकलं आणि ओवीला पाठवलं. ओवी, आता मी सुद्धा आजीच बरं का. मला मोठी आजी म्हणायचं आणि मला छोटी आजी असं म्हणशील ना पटकन. शरे, कॉपी कॅट कुठली. आणि मी आत्या आजी किंवा बेबी आजी, तुला काय हवं ते म्हण. ए, पण माझं नाव ऐकायला सगळ्यात छान वाटणार आहे. हा, सर्व आजी. आणि आई आजी आहेत ना, त्यांना काय म्हणशील बरं? पणजी आजी. हा, पणजी आजी म्हणतो तिला. हा, आता हिच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना आजी म्हणून घ्यायचा सराव होईल. बरं, मला काय म्हणणार तू? बेबी आजी. अगं, बेबी आजी मी आहे, ती सर्व आजी. मला सर्व आजी म्हणायचं. ही कोण? छोटी आजी म्हण. छोटी आजी. हा, आणि ही मोठी आजी. मोठी आजी. आणि ही कोण आहे? ही फक्त आजी. कोण? फक्त आजी. आजी म्हण. आजी. शाबास. आता पुढचा घास. का पटकन. जानवी, काय झालं? थँक्यू. सर असं म्हणाले की गेलेल्या माणसाच्या ऍब्सेन्सशी जुळवून घ्यावं लागतं, तेच नैसर्गिक आहे. आणि ते बरोबरही आहे. दुसरी बाई ठेवली आहे त्यांनी आता कामावर. तेही बरोबर आहे. असं कसं म्हणतोस तू श्री? जानवी, अगं ते तरी त्यांची किती वेळ वाट बघणार आहे? कामं अडलेली असतात. द शो मस्ट गो ऑन.
एका माणसाच्या जाण्यानं कोणाच्या आयुष्यात इतका फरक नाही पडत. पण मग मला का ते स्वीकारता येत नाहीये? हळूहळू स्वीकारशील. मे बी तुझ्या स्वीकारण्याचा वेळ जास्त आहे. मला जनरली कधी सरांचा राग येत नाही, पण मला आज खूप राग आला त्यांचा. तुला सरांचा नाही, सरांच्या निर्णयाचा राग आलाय. पण मग तसं तरी का व्हावं श्री? जानवी, सरांनी लताबाईंच्या जागी जेव्हा दुसऱ्या बाईला कामावर ठेवलं ना, तेव्हा त्या परत येण्याच्या तुझ्या विश्वासाला तडा गेला, म्हणून तुला राग आला. कारण तुझ्या मनात अजूनही ती आशा आहे की त्या परत येतील, और अदर इनफॅक्ट त्या परत याव्यात अशी तुझी इच्छा आहे. तुला नाही वाटत आहे तसं? मला काहीच वाटत नाही.